पुण्यामधल्या हडपसर या ठिकाणी उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि बॉम्ब ठेवल्याप्रकरणी एकाला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे। पुणे दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली। नागपूर रेल्वे स्थानकावरून या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। शिवाजी राठोड असे या आरोपीचं नाव आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या कारवाईविषयी माहिती देत आहेत। मिकी, अधिकची माहिती। अर्थात जर आपण बघितलं तर परवा दिवशी पुण्यातील हडपसर परिसरात एका हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये हा टाइम बॉम्ब त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। त्यानंतर पोलीस दल असेल, बॉम्ब स्क्वॉड असेल, त्याचबरोबर एटीएसची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली होती आणि या आरोपीचं म्हणजे अर्थात हे बॉम्ब नक्की तिथं कुणी ठेवला याचा शोध घेतला जात होता। जवळपास 8 ते 10 जणांचं पोलिसांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना चौकशीसाठी देखील बोलवलं होतं। आता जी माहिती मिळते त्या आधारे म्हणजे अर्थात एटीएसच्या टीमने नागपूरच्या रेल्वे स्थानकावरून एकाला ताब्यात घेतलेला आहे। तो संशयित आरोपी आहे। त्यांनीच हे त्या ठिकाणी जे बॉम्ब आहे तो तयार करून तिथं ठेवला असं संशय पोलिसांना आणि एटीएसच्या टीमला आहे। त्यांना काही माहिती मिळाली होती, त्या आधारे त्याला रेल्वे स्थानकावरूनच पकडलेला आहे। अर्थात तो पुण्याहून तिकडे पळून जायला निघाला होता अशी प्राथमिक माहिती मिळते आणि एटीएसच्या टीमने जे गेले 2 दिवसापासून त्याचा तपास करत होते, वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी परिसरात तपासले जात होते। वेगवेगळे यंत्रणा म्हणजे केंद्रीय यंत्रणा असतील किंवा एटीएस टीम असेल, क्राईम ब्रांच असेल, हे सगळेजण याच गोष्टीवर काम करत होते। कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या संदर्भात अपडेट मागितलेले होते। नक्की हा बॉम्ब कुणी तिथं आणलेला आहे, कुणी हा बॉम्ब तयार केला आणि कशासाठी, काय उद्देश होता, हे वेगवेगळ्या अँगल्सवर सध्या तपास सुरू होता आणि त्यामुळे आता नागपूरच्या रेल्वे स्थानकावरून या संशयित आरोपीला सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे। कसून चौकशी केली जाईल, हे नक्की त्यांनी कुठून आणलेलं होतं, कशा पद्धतीने हे बनवण्यात आलं, त्याला हे बॉम्ब बनवण्याची जी पद्धत आहे ती कुठून त्यांनी शिकलेली आहे, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मात्र जी आता माहिती मिळते अर्थात एटीएसच्या टीमनं नागपूरच्या रेल्वे स्थानकावरून या संशयित आरोपीला सध्या ताब्यात घेतलेला आहे। बरं मिकी, काल जेव्हा ही घटना घडली त्यानंतर तातडीनं सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे देखील चेक करण्यात आले आणि त्यानंतर आज जर या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं असेल तर एक मोठी कारवाई आपण म्हणूया। मिकी, धन्यवाद माहितीसाठी। तर पुण्यातल्या हडपसर इथल्या या रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण काल समोर आलेलं होतं। उषा किरण हॉस्पिटलमध्ये हा बॉम्ब ठेवलेला होता। सुदैवानं वेळीच हा बॉम्ब निकामी करण्यात यश आलं होतं आणि नागपूरमधून या प्रकरणी एका संशयिताला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आताच्या कारवाईविषयीचे अपडेट्स देत आहेत। मंदार, एक मोठी कारवाई कारण एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे थेट नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातून। या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस जसं तपास करत होते तसंच राज्याचं दहशतवादी विरोधी पथक अर्थात एटीएस देखील तपास करत होतं आणि या तपासाअंतर्गत संशयित आरोपी हा नागपूरला पळून गेल्याचं आढळलं